नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता शौर्य बोलत असतो, तो म्हणजे पद्मासोबत. शौर्य पद्माला सांगत आहे की हे बघ पद्मा, मला सगळं माहिती आहे. कारण त्या दिवशी ऊर्जाला आणि तुला म्हणजे तुला पाठवल्यानंतर ऊर्जाला त्या गुंडांच्या तावडीतून मी सोडवलेलं आहे. त्यामुळं घाबरण्याची अजिबात गरज नाही. मी तुझ्यासोबत आहे. त्यामुळं कोणत्याही गोष्टीची तू काळजी करू नकोस, असं शौर्य स्पष्टपणे ऊर्जा इकडे पद्माला सांगत असतो. तेव्हा पद्मा म्हणते, शौर्य दादा. तेव्हा शौर्य म्हणतो की हो, आणि तू कुणालाही कसलंही घाबरू नकोस, मी तुमची मदत करायला तयार आहे. आता हे ऐकल्यानंतर पद्माला खरं तर धक्का बसलेला असतो. पद्माला कळत नसतं की काय होणार आहे पुढं आणि गोष्टी कशा होणार आहेत. परंतु पद्माला टेन्शन मात्र असतं की काहीही झालं तरीही आजचं काम मात्र व्यवस्थित झालं पाहिजे. कारण तिला ऊर्जाने तिथं पाठवलेलं असतं त्या घरातली माहिती काढण्यासाठी. आणि त्याचबरोबर पद्मा कामावर सुद्धा आलेली आहे. शौर्य तिच्याबरोबर बोलत आहे. शौर्य म्हणतो की हे बघ, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि तुझं काहीही चुकलेलं नाही आहे. तू कोणालाही घाबरण्याची अजिबात गरज नाही. आता मात्र पद्माला बरं वाटू लागतं, कारण या घरातून शौर्यच तिची मदत करू शकतो हे तिला कळलेलं आहे. कारण शौर्य कसा आहे, काय आहे, या बाकीच्या गोष्टी तर तिला आधीपासून माहितीच आहेत. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात, तेव्हा मात्र आता लगेचच विजया आणि त्याचबरोबर शौर्याची काकी दोघीही तिथे येतात. त्या म्हणू लागतात की काय चाललंय तुझं, झालं नाही अजून प्रोटीन शेक बनवून? का तुलाही पद्माची काळजी वाटते? तो म्हणतो की नाही नाही, झालाय माझा, होतच आलाय. पण पद्मा, माझा प्रोटीन शेक पूर्ण कर आणि तो घेऊन ये गं नंतर माझ्याच रूममध्ये, असं म्हणत शौर्य आता चाललेला असतो. त्यानंतर या दोघींना मात्र प्रश्न पडलेला असतो की हर्षवर्धन पद्मासोबत काय बोलला, म्हणजे असं काय झालेलं आहे, हर्षवर्धन पद्मासोबत काय बोलत होता. दोघीही तिला विचारू लागतात की सांग. ती विजयाची जाऊ जी आहे ती तर म्हणत असते की सांग नक्की काय झालेलं होतं. कसं आहे माहिती आहे का, तुला असं वाटत असेल पण आम्हाला कळलं पाहिजे, एवढंच तिला सांगायचं असतं. आणि त्याचवेळी ती म्हणत असते की काही नाही, ते माझी काळजी करत होते, विचारपूस करत होते, तब्येतीबद्दल विचारत होते, बाकी काही नाही आहे. मग इकडे शौर्याची काकी म्हणते की मला काय वाटतंय माहिती आहे का, की हिच्या बाबतीत ना जरा विचारच करावा लागणार आहे. कारण आता भाऊजी जर हिची काळजी एवढे घेत असतील तर आपल्याला सुद्धा ठरवलं पाहिजे की काय करायचं आहे ते, आणि बघायला लागणार आहे काय करायचं आहे ते. कारण ज्या गोष्टी हिने बोललेली आहे त्या कशा पद्धतीने झाल्यात माहिती आहे ना. आणि हे काय लागले हातावर, हे कसले ओरखड आहेत? तेव्हा ती सांगते की बंटीने ओरखडलं. आणि मग इकडे विजयाला मात्र वेगळंच वाटत असतं, काहीतरी वेगळं आहे. म्हणून विजया तिला विचारू लागते. तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही, बंटीनेच केलेलं आहे हे. मग शौर्याची काकी म्हणू लागते की अहो केलं असेल. आता आपल्या सोनल मोनल नाहीत का, किती भांडत असतात, झाले असतील बहीण भावंडांमध्ये भांडणं. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र विजया म्हणते की ठीक आहे, कामं करायला घे लवकरात लवकर, अजिबात टाईमपास नको. आणि तुला एवढा घाम का फुटलाय? तेव्हा पद्मा सांगू लागते की ते औषध चालू आहेत ना, ताप वगैरे आलेला होता. पद्मा तर घाबरलेली असते, म्हणून तिला घाम फुटलेला असतो. तेव्हा विजया म्हणते ठीक आहे, आता कोणती कारणं चालणार नाही आहेत, पटापट आवरायला घे, कारण आईसाहेबांना अजिबात चालत नाही उशीर झालेला, त्यांना औषधं घ्यायची आहेत. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी तुला कराव्याच लागणार आहेत. आता इकडे पद्मा म्हणत असते की मी ऊर्जाताईंना मेसेज तर केला होता, पण त्यांनी बघितलं असेल का माझा मेसेज, काय झालं असेल? तर इकडे ऊर्जा मात्र बुलेट ट्रेनसारखी धावत पोचलेली असते हळबुट्टेकडे. आणि हळबुट्टेकडे येऊन ती म्हणू लागते की अहो साहेब, पद्माचा मेसेज आला होता आणि आजच हर्षवर्धन जहागीरदार दिल्लीला जाणार आहे 2 दिवसांसाठी. तेव्हा मात्र हळबट्टे म्हणतो की कितीच्या फ्लाईटनं जाणार आहे, कधी लँड होणार आहे, ते सगळं माहिती काढा. लगेचच ऊर्जा सांगते की 2 वाजता जाणार आहे, 4:15ला लँड होणार आहे, आणि आपल्याकडे 2:15ला जाणार आहे आणि 4:15ला लँड होणार आहे. आपल्याकडे आता 2 तासांचा कालावधी आहे. या 2 तासांमध्येच आपल्याला एक काम करायचं आहे, त्या पोरांना उचलायचं, त्यांचं स्टेटमेंट घ्यायचं आणि सुरू करायचं. असं ऊर्जेच्या समोर तो इन्स्ट्रक्शन देतो आणि पोलिसांना सांगतो की 2 वाजता त्यांच्या घराच्या जाऊन डाव धरून बसायचं, डबा धरून बसायचं, आणि दबाव धरून बसलं की त्यांना उचलायचं. तेव्हा ऊर्जा म्हणते, हुळबुट्टे साहेब, हा कॉन्फिडन्स कामात पण दिसेल ना? तेव्हा हुळबुट्टे म्हणतात की काळजीच करायची नाही आहे, आता फक्त अलर्ट राहायचं आहे आणि ॲक्टिव्ह राहायचं आहे, अजिबात फोन बंद ठेवू नका तुमचा, असं हुळबुट्टे सांगत असतो. आणि तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की हो, अजिबात नाही साहेब, मी सगळं अगदी व्यवस्थित करणार आहे, असंही ठरलेलं असतं.
आणि त्यासोबतच ऊर्जा आणि त्याचबरोबर हळबुट्टे दोघंही या सगळ्या गोष्टींसाठी तयार झालेले असतात. ऊर्जा मात्र धावतच निघालेली असते, कारण या सगळ्या गोष्टी खूपच तिला फास्ट करायच्या असतात. आणि हळबुट्टे म्हणतात की तुम्हाला पण एनर्जी पाहिजे, तेव्हा ऊर्जा म्हणते काळजीच करू नका, 24 तास फुल एनर्जीमध्ये असते ही ऊर्जा, असं सांगत असते. त्यासोबतच इकडे दिग्विजय मोहिते भयानक चिडलेले असतात. ते हॉलमध्ये येतात आणि आल्या आल्या खानदिशी कानाखाली वाजवतात. ती म्हणजे त्या विक्रांतला दिवसातारे दिसू लागतात आणि तो म्हणत असतो की हे सगळं काय आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ते म्हणत असतात की काय चाललंय, तुम्हाला काय वाटलं बापाला कळणार नाहीये, किती वेळा सांगितले, हे राजकारण, ही जी प्रसिद्धी आहे ते काय आहे कळत नाही आहे का. आणि त्याचबरोबर हे सगळं जपावं लागतं, कारण विरोधक त्या गोष्टींचा किती फायदा घेतात हे कळत नाही आहे का, असं सगळं बोललं जातं. आणि का सांगितलं नाही आहे, मला का सांगितलं नाही आहे. आणि मग त्याचबरोबर ते म्हणू लागतात की तुला माहिती होतं का, असं म्हणत आता ते इकडे त्याच्या बहिणीलाही ओरडू लागतात की माहिती होतं का तुला. तेव्हा ती सांगते की हो, म्हणून मी त्या दिवशी हर्षवर्धन अंकलला फोन केला आणि त्यांची मदत घेतलेली आहे. आणि तेव्हा मात्र तो म्हणतो की तुला एवढं पण वाटलं नाही आहे का, स्वतःच्या बापाला सांगायचं. कोण आहे तो हर्षवर्धन जागीदार, कोण लागून गेला, स्वतःच्या बापाला आधी सांगायचं ना. तेव्हा ती म्हणते की त्या दिवशी गरज होती ना, त्यामुळं त्यांना फोन केला आणि मग ह्याच्या मित्रांना पकडलं होतं, त्यांना सोडवता आलं. त्यावेळेस लगेचच इकडे दिग्विजय झिरके म्हणतो की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, काही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची. तिला कळलं पण तुला कळत नाही आहे काय करायचं आहे ते. इकडे पूर्वा फोनवरती बोलत असते. 2 दिवसात तुमचे पैसे देते असं ती सांगत असते. त्याचवेळी ऊर्जा तिथं आलेली असते. ऊर्जा म्हणते आई काय झालं, कोणाचा फोन होता. पूर्वा म्हणते अगं काही नाही, असंच होता, तू नको काळजी करू. तेव्हा ती म्हणते सांग आई काय झालंय. तेव्हा ती सांगते की अगं किराणा दुकानदाराचा फोन होता, गेली 3 महिने झाले उधारी दिलेली नाहीये. मग पूर्वा सांगू लागते की अगं काय झालंय माहिती आहे का, आता तू पण बघितलंस ना, तुझी पण काही कामं झालेली नाही आहेत, मग माझ्या एकटीच्या याच्यावर हे खर्च भागत नाही आहेत, कारण तू पण ॲफिडेव्हिटची कामं करायची ती झालीच नाही आहेत या केसच्या नादी लागल्यापासून. कसं आहे हो ऊर्जा, घरासाठी पण काहीतरी करावं लागतं. केस लढायचे हे सगळं माहिती आहे, तिची मदत करायची हे पण माहिती आहे, पण घरातल्या गोष्टींकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे. ऊर्जा म्हणते की अगं आई एवढं सगळं पटापट होतं आहे ना, मला कळतच नाही आहे गं काय करू ते, त्यामुळं माझा सगळा गोंधळ उडालेला आहे. काळजी करू नकोस आई, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की काहीही झालं तरीही की काही गोष्टी ज्या आहेत तेव्हा मात्र खूपच भयानक अशा घडत होत्या. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आई म्हणते की अगं काय झालं. तेव्हा ती म्हणते की अगं मला कळत नाही आहे की पद्माचा काही फोन वगैरे आलेलाच नाही आहे, काय होणार आहे सगळं. आणि मग पद्मा ठीक तर असेल ना, मी चूक तर नाही ना केली. आणि मला खरंच कळत नाही आहे की मी या केसच्या नादामध्ये मी पद्मा गावी चालली होती, तिला थांबवून घेतलं आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने केल्या. खरंच माझं चुकलं आई, असं म्हणत ती आईची माफी मागू लागते. इकडे दिग्विजय हा भयानक चिडलेला असतो. तो म्हणत असतो की बंद करायचं तोंड आणि आत्ताच्या आत्ता निघायचं आणि गोव्याच्या फार्म हाऊसला जाऊन राहायचं, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत. कारण इकडे दिग्विजय मोहितेला आतल्या माणसाकडून खबर मिळालेली असते की पोलीस उचलणार आहेत आणि त्यामुळंच दिग्विजय शिर्केने हा सगळा खटाटोप केलेला असतो. तो इकडे सांगत असतो की आत्ताच्या आता निघायचं आहे आणि मी सांगितलेलं आहे ते करायचं आहे. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आई म्हणत असते की थांब बाळा तुला डबा देते. तेव्हा मात्र हो हो पिकनिकला चाललाय द्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्ही दोघांनीही अजिबात त्यांना कोणीही फोन करायचा नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी कॉन्टॅक्ट करेन, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि मग गाडीची चावी घेऊन तो निघालेला असतो. तेव्हा त्याच्या हातातला मोबाईल काढून घेतला जातो आणि सांगितलं जातं की तो मोबाईल इथं ठेवायचा आणि गाडी नाही आहे टॅक्सीने जायचं, कारण दिग्विजय शिर्केची गाडी निघाली आहे अशी खबर सगळीकडे पोचली पाहिजे का, असं म्हणत त्याचा बाप जे काही बोलत असतो ते मात्र खूपच भयानक असतं. म्हणजे इथे या माणसाची इज्जत काय आहे, हा जो काही आहे दिग्विजय शिर्केचा मुलगा, त्याची लायकी कळते. स्वतःचं कर्तृत्व तर शून्य आहे, पण बापाच्या जीवावर माच करून दुसऱ्याच्या जीवाशी खेळायला निघतो. दुसऱ्याच्या मुलींच्या आबरूचे धिंदोडे उडवणारा हा माणूस स्वतःची लायकी विसरून गेलेला असतो. तर इकडे आता पद्मा बाहेर निघालेली असते, भाजी आणायची आहे. लगेचच शौर्याची काकी तिथे येते आणि ती म्हणू लागते अगं कुठे चाललीस तू. पद्मा म्हणते भाजी आणायला चाललेली आहे. तेव्हा मात्र इकडे तेवढ्यातच हर्षवर्धन तिथं आलेला असतो. ती म्हणत असते अगं भाजीची गरजच नाही आहे. तेव्हा मात्र इकडे हे चालू असतं की नाही, काहीही झालं तरीही
महत्त्वाचं म्हणजे भाजीची गरज नाही आहे. आणि त्याच वेळी इकडे हर्षवर्धन येतो आणि तो म्हणू लागतो, की "एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, तुझा मोबाईल दे." तेव्हा ती मात्र मोबाईल द्यायला घाबरत असते. कारण तिला तिचा मोबाईल खूप महत्त्वाचा आहे. कारण आता तिला ऊर्जा कॉल करणार आहे. कोणत्याही क्षणी कॉल येऊ शकतो आणि आपल्याला जाणं गरजेचं आहे, हे लक्षात आलेलं असतं. परंतु आता हर्षवर्धन ऐकायलाच तयार नसतो. हर्षवर्धन तिच्याकडून मोबाईल काढून घेतो. तिला म्हणतो, की "मोबाईल दे." आणि मग ती मोबाईल देते. स्विच ऑफ केलेला असतो. स्विच ऑफ करून मोबाईल मागितलेला असतो. तो मोबाईल आता हर्षवर्धनने ताब्यात दिलेला असतो. तो म्हणजे शौर्याच्या आईच्या विजयाच्या. आणि सांगितलेलं असतं, की हिला हा मोबाईल द्यायचा नाही आणि तू घराच्या बाहेर जायचं नाही. भाजी आणायला दुसरं कोणीतरी जाईल. आता मात्र धक्का बसलेला असतो. आता काय करायचं? पद्माला तर प्रश्न पडलाय. आणि इकडे अ, रडायला लागलेली असते ती, म्हणजे अक्षरशः ऊर्जा. मी चूक तर नाही ना केली. मी माझ्यामुळं पद्माला तर अडकवलेलं नाही आहे ना. तेव्हा आई म्हणते, "अगं, ही तर चाल आहे दिग्विजय मोहिते, त्या हर्षवर्धन जहागीरदारची. आणि तू एवढ्या लवकर घाबरलीस. तू जर अशी घाबरलीस तर कसं चालेल सांग बरं बाळा. काहीही झालं तरी तुला घाबरून चालणार नाही आहे. अगं, असे त्याचे डावपेच आहेत, ते हाणून पाडायचेत तुला. एवढ्या लवकर हिंमत हारून कसं चालेल?" असं म्हणत आई मात्र तिची समजूत घालत असते. आणि तेव्हा मात्र ती म्हणत असते, की "आई, आता ही केस मी फक्त पद्मासाठी किंवा मला कोर्टात उभं राहायचं आहे म्हणून लढणार नाही आहे. तर ही केस मी तुझ्यासाठी, बाबांसाठी आणि पद्मासाठी, तिघांसाठी लढणार आहे. आणि त्या हर्षवर्धन जहागीरदारचे सगळे डावपेच मी उधळून लावणार आहे." हे ऐकल्यानंतर खरं तर आता बरं वाटलेलं असतं. आणि त्याचबरोबर आईसुद्धा आता रिलॅक्स झालेली असते. ती म्हणते, की "आता ही माझी ऊर्जा परत आलेली आहे. अगं, त्या हर्षवर्धनचे सगळे डावपेच तुला उधळून लावायचे आहेत आणि त्याची वाटसुद्धा लावायची आहे, एवढं लक्षात ठेव." त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे, की आता तो मोबाईल जो आहे पद्माचा घेतलेला, तो हर्षवर्धनने विजयाकडे दिलेला आहे आणि विजयाला सांगितलेलं आहे, की हा मोबाईल अजिबात तिला द्यायचा नाही. आता मात्र इकडे आता पाहायला मिळतं ते म्हणजे खूप मोठा राडा झालेला असतो. गौतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि ही गोष्ट कळलेली असते. आणि गौतीला पोलिसांनी ताब्यात घेऊन गौतीला पोलीस विचारत आहेत, की "आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे, की पुढे काय होणार आहे." आणि गौती मात्र तिथेच असतो. आणि गौती आता पोलिसांना काय काय सांगतो हे मात्र खरंच खूप मोठं असतं. आणि गौतीला तर पोलीस विचारू लागलेले आहेत, त्याला जाब विचारत आहेत, की "काय झालंय? हे मला कळलं पाहिजे." परंतु गौती मात्र काहीच बोलत नाही. आणि इकडे ऊर्जा मात्र पद्माला कॉल करत असते. पद्माचा फोन लागत नसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की पद्माने आता शौर्याचा मोबाईल घेतलेला आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी शौर्याच्या समोर घडलेल्या आहेत. शौर्याचा मोबाईल घेतला आहे आणि ऊर्जाला तिने फोन केला आहे. आणि ती सांगते, की "शौर्यदादा भेटले म्हणून मी त्यांच्या मोबाईलवरून फोन केलेला आहे." आता मात्र ऊर्जाच्या घरी शौर्य पद्माला घेऊन निघतो आणि तो विचार करू लागतो, की कसं सांगायचं? कारण इकडे ऊर्जाला तर माहीतच नाही आहे, की शौर्य हा कोण आहे? शौर्य त्याच हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. ही गोष्ट ऊर्जेच्या समोर येईल का? ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक यू.